अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रातला सर्वसामान्य नागरिक हा आजही धक्क्यात आहे। ही घटना खोटी ठरावी असं आज टीव्ही बघत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला वाटतंय। आजही हे दृश्य, आजही ही घटना एक दुःस्वप्न असावं असंच प्रत्येकाला राज्यात वाटतंय। कारण अजित पवार यांची कामाची पद्धत आणि कामाचा माणूस म्हणून त्यांची असलेली ख्याती, लाखोंच्या उपस्थितीत आज या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यात येणार आहे। अजित पवार अलविदा, अजित पवार अमर रहे अशा घोषणांनी बारामतीचा आसमंत दणाणून सोडला गेला आहे। महाराष्ट्राच्या मराठी मनाला चटका लावणारी ही धक्कादायक एक्झिटच अजित पवार यांच्या निधनानं महाराष्ट्रातला एक सक्षम पुढारी आपण गमावलाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। महाराष्ट्राच्या विकासासाठी, विशेष म्हणून सहकार क्षेत्रावर असलेलं त्यांचं प्रेम आणि सहकार क्षेत्रावरील महत्त्वपूर्ण योगदानासाठी अजित पवार कायम ओळखले जातील। जनतेशी घट्ट नाळ असलेले लोकनेते म्हणून अजित पवार यांची ओळख होती। मी कामाचा माणूस आहे असं म्हणून अजित पवारांनी अनेकदा जाहीर सभांमधून वक्तव्य देखील केली होती। आणि काल अजित पवारांच्या निधनाची हृदयद्रावक बातमी आली। अजित पवार यांच्या निधनानं आज महाराष्ट्र पोरका झाला, महाराष्ट्र सुन्न झाला, महाराष्ट्र स्तब्ध झाला अशीच भावना आज महाराष्ट्रातल्या तमाम मराठी जनांची आहे। एक दिलखुलास जगणारा माणूस, एक उत्तम प्रशासक, धुरंदर राजकारणी। अजित पवारांनी आपल्या राजकारणामध्ये घेतलेले निर्णय जे असतील ते देखील ठोसपणे घेतले होते, ठामपणे घेतले होते। आणि आज राष्ट्रवादीमध्ये जे जुने जाणते कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, त्या सगळ्या नेत्यांना अजित पवारांच्या निधनाचा धक्का बसलेला आहे। सगळी नेते मंडळी जी आहेत ती सध्या बारामतीमध्ये दाखल झाले। अजित पवारांच्या निधनानं शोकमग्न झालेले हे सगळे नेते मंडळी उत्तम प्रशासक अशी अजित पवारांची ओळख राहिलेली। अजित पवार यांच्या अकाली निधनाचा धक्का आजही महाराष्ट्राच्या जनतेला सहन करण्यापलीकडचा आहे। अजित पवार यांचं निधन हे एक दुःस्वप्न असावं आणि अजित पवार यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या घोषणांना साथ द्यावी अशीच इच्छा आज त्यांच्या या कार्यकर्त्यांची आहे।